सध्या महाराष्ट्रातलं जर वातावरण पाहिलं तर तरुण पिढीमध्ये एवढं जातीचं वैमनस्य निर्माण झालेलं आहे, एवढी जातीची भावना निर्माण झालेली आहे की जो तो आपापल्या जातीवर फक्त बोलतोय. मग जर असं अखंड चालत राहिलं तर नक्कीच येणारा काळ हा आपल्या धर्मासाठी धोकादायक असणार आहे. मग हा धोकादायक काळ आपल्या धर्मावर येऊ नये आणि आपल्या धर्माचे रक्षण सुद्धा आपल्याला करता येऊ नये अशी जर वेळ आपल्यावर येऊ वाटू देऊ नसेल तर आपण जागृत झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. जाती जातीतलं जे वैमनस्य निर्माण झालेलं आहे, जाती जातीतलं जे भेद निर्माण झालेला आहे, या भेदाला जुगारून कुठेतरी आपण धर्मासाठी कार्य केलं पाहिजे. ज्या दिवसामध्ये आपण लहान असताना एक चॉकलेट आपण एका कपड्यामध्ये बांधून अर्धा अर्धा करून खायचो, ही आपली मैत्री इथून आपण दिवस बघितलेले आहेत. आणि तरी आपण आता आपल्याला थोडंसं काय कळायला लागलं की आपण इथून पुढे जाती जातीमध्ये भेद निर्माण करायला लागलो, जाती जातीमध्ये वैमनस्य निर्माण होईल, माणसामध्ये माणुसकी राहिली नाही. आणि या जातीला असं वैमनस्य पाहून, असं जातीभेद निर्माण झालेला पाहून कुठेतरी तरुण पिढीला जागृत करावं. आणि जे आपण नेहमी लिहित असतो, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की मी लेखक आहे, कवी आहे आणि बरेचसे मी लिहून सर्वांना शेअर करत असतो. आणि मग या कुठेतरी जातीला आळा घालावा, या जातीभेदाला कुठेतरी आळा बसावा आणि या जातीभेदाला आळा बसून कुठेतरी आपला तरुण जागृत व्हावा आणि त्यानं धर्मासाठी काम करावं. म्हणून मी काही ओळी लिहिलेल्या आहेत, छोटीशी कविता आहे, ती कविता मी आपल्या समोर शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. या कवितेचा उद्देश एकच आहे की तरुण जागृत झाला पाहिजे आणि त्या तरुणानं धर्मासाठी काम केलं पाहिजे. या कवितेची खासियत म्हणजे कुठल्याही मुद्द्याला हात न लावता साधी, सरळ आणि सोप्या भाषेतल्या कविता मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे. तो आला जातीवर बोलला, तो आला जातीवर बोलला, ह्यो आला जातीवर बोलला, पण धर्माचा बोलबाला कुणीच नाही केला. काय वाटत असेल त्यांना ज्यांची पावलं या मातीत रुजली, काय वाटत असेल त्यांना ज्यांची पावलं या मातीत रुजली, धर्मासाठी तलवार झेलून अंग ज्यांची रक्ताने भिजली. देशकार्यासाठी आणि मायभूच्या रक्षणासाठी लावून भाळी टिळा, स्वकर्तृत्व आणि बलिदानासाठी माळ घातली गळा. कोण मराठा कोण धनगर, कोण मराठा कोण धनगर, कोण माळी कोण वंजारी, लढले केवळ धर्मासाठी म्हणून पडले साऱ्यांवर भारी. पुसून टाक पुसून टाक जो लागलाय या देहावर जातीचा शिक्का, मिटू दे दोघातल्या जातीतले वैमनस्य, लागेल आपल्या मैत्रीला धक्का. दे सोडून मुद्दा आता ये करू जरा मित्रपणाचा संवाद. दे सोडून मुद्दा आता ये करू जरा मित्रपणाचा संवाद. देव देश आणि धर्मासाठी, देव देश आणि धर्मासाठी देऊ एकमेकांना साथ, देऊ एकमेकांना साथ. रामकृष्ण हरी.